बेहेदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. एलियन्स आणि इल्युमिनाटीबद्दल आपण विशेष माहिती बापूजींकडून जाणून घेऊया. बापूजी व अनंत भैयामधील अलौकिक पारलौकिक ज्ञानावर एक विशिष्ट चर्चा. अनंत भैया: परमशांती बापूजी, असे म्हणतात ना की कलियुगाने सोन्यात प्रवेश केला होता. बापूजी म्हणतात, हो, मी सोन्यात प्रवेश करेल असं म्हणून त्याने राजा परीक्षितच्या सोन्याच्या मुकुटात प्रवेश केला होता. अनंत भैया: तर याच कारणाने रावणाचा सुद्धा नाश झाला का? बापूजी म्हणतात, रावणाचा महाल तो तर पार्वती मातेने नष्ट करून टाकला. त्याला श्राप दिलेला होता ना. पार्वती देवीला महाल मिळाला नाही. नंतर तो अग्नीत जाळून टाकला. पार्वती देवीने कालग्नी निर्माण करून सोन्याचा महाल जाळून टाकला. अनंत भैया: धर्तीवरील सोन्यास वैश्विक शक्ती संचलन करण्याची म्हणजे कॉस्मिक पॉवर कंडक्ट करण्याची शक्ती आहे का? बापूजी म्हणतात, आहे, परंतु सोन्यापेक्षा सुद्धा जास्त पॉवरफुल तत्व आहेत. अनंत भैया: असे म्हणतात की बरेच एलियन्स धर्तीवर सोन्याचा व्यापार करण्यासाठी आले होते. ते येथे चोरण्यासाठी आले होते. हे सत्य आहे का? बापूजी म्हणतात, पूर्वी सतयुगात आले होते तेव्हा धर्तीवर खूप सोने होते. अनंत भैया: आता काय घेण्यासाठी आलेत? आता तर ते दगड बनलेत. बापूजी म्हणतात, असं नाही, ते त्या वेळेला आले होते, परंतु त्यावेळी त्यांच्या हिशोबाप्रमाणे वेळ खूप वेगाने निघून जात असते ना. जेव्हा सतयुगात आले होते तेव्हा वायुमंडळ एकदम सत्वप्रधान होते. आज जेवढे लोखंड दिसतात ना, तेव्हा ते धर्तीवर सर्व सोने भरलेले होते. नंतर वायुमंडळ हळूहळू खराब होत गेले. तसेच सोने लोखंड बनू लागले व वेगवेगळ्या रूपात रूपांतरित होऊन गेले. अनंत भैया: म्हणूनच लढाया होत आहेत तर असा हा इतिहास. बापूजी म्हणतात, सतयुगात लढाया होत नाहीत, त्या त्रेतायुगात सुरू होत असतात. अनंत भैया: द्वारका आणि लंका आधी सोन्याची होती, त्यांच्यात काय फरक होता? लंका सोन्याची असून सुद्धा का जळाली? बापूजी म्हणतात, बघा, माता पार्वतीने सोन्याची लंका जाळून टाकली. त्याला श्राप दिलेला होता. त्यासाठी हनुमानाची शेपटी मात्र निमित्त ठरली. परंतु हनुमानाच्या शेपटीला जी आग लागलेली होती ती साधारण आग नव्हती. ती कालग्नी होती आणि कालग्नीत अगदी सोनेसुद्धा जळून जात असते. ती कालग्नी होती आणि माता पार्वतीने ती जाळून टाकली होती. सोन्याची द्वारका विश्वकर्माने निर्माण केली होती. पूर्वी ती भगवान श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार संकल्पाने बनवली होती. विनाश झाला तेव्हा नंतर ती हळूहळू तत्वात परावर्तित झाली. अनंत भैया: बापूजी, धर्तीवर आत्म्याशिवाय प्राणी आहेत का? जे मनुष्य नाहीत असे लोक आहेत? ज्यांच्यात आत्माच नाही असे सुद्धा मनुष्य आहे का? बापूजी म्हणतात, आत्म्याशिवाय मनुष्य कसा असू शकेल? आत्मा नसेल तर मनुष्याचे काहीच महत्त्व नाही. असे कधीच नसते. अनंत भैया: आपण क्लोनिंगच्या प्रोसेसला डिटेलमध्ये सांगू शकता का? बापूजी म्हणतात, बघा, क्लोनिंगवाल्या प्रोसेसमध्ये वेळ खर्च करण्याची काहीच गरज नाही. ते सर्व काही फालतू बकवास आहे. पुढे जाऊन असल्या काहीही प्रोसेस चालणार नाही. अनंत भैया: इल्युमिनाटी पॉवरफुल आत्मे जे पॉवरफुल DNA वाले मनुष्याला जन्मापासून ट्रॅक करतात व त्यांचे ते त्यांच्या विकृत कार्यात उपयोग करून घेतात. त्यांच्याकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे की ते आत्म्याची क्वालिटी स्कॅन करू शकतात? बापूजी म्हणतात, बघा, इल्युमिनाटी म्हणजे मायावी असुर. ते सूक्ष्ममध्ये आणि स्थूलमध्ये सुद्धा आहेत. आसुरी वृत्तीवाल्या मनुष्यांना ते माया देतात. माया म्हणजे धन दौलत सारं काही देत असतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात. तर ते सूक्ष्ममध्ये आहेत. ते कुणाचाही आभामंडळ बघून त्यांच्याकडून काम करून घेत असतात व अशा लोकांना पकडतात जे आसुरी संस्कारवाले मायावी लोक आहेत. मी सांगितले होते ना, पाताळ लोकातून जे असुर धर्तीवर आले ते मनुष्य रूपात आहेत. हे इल्युमिनाटीवाले त्यांचे आभामंडळ पकडतात. आभामंडळ पकडून बघतात की त्यांचा आभा ब्लॅक, नेगेटिव्ह किंवा आसुरी आहे. नंतर हे लोक त्यांच्या कामासाठी अशा लोकांच्या आत कित्येक नकारात्मक आत्मे घुसवून आपले काम सुरू करतात. हे इल्युमिनाटीवाले तर असुरच आहेत ना. अनंत भैया: घुबड हा पक्षी नकारात्मक आहे का? बापूजी म्हणतात, पक्षी हे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारचे असतात. हा जो कावळा तो कसा असेल?
शास्त्रात सुद्धा घुबडाला लक्ष्मी मातेचे वाहन बनवले आहे. त्याला रात्रीचे दिसते. शास्त्रात त्याचे गायन केले आहे की घुबडाला सत्वप्रधान सांगितले. घुबड लक्ष्मी मातेचे वाहन आहे. आनंद भैया, घुबड हे कोणत्या तरी देशाचा राष्ट्रीय पक्षीसुद्धा आहे. बापूजी म्हणतात, असे कित्येक पक्षी जसे आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. आनंद भैया, तर ओरिजिनल ह्युमन क्लोन व AI जनरेटेड ह्युमन्स यात काय अंतर आहे? बापूजी म्हणतात, बघा, AI वाले कोणतेही काम फास्ट करू शकतात. त्यांना क्लोन असो की अजून दुसरा कोणताही रिसर्च करायचा असेल तर त्यातील ते काम अतिशय वेगाने होते. आनंद भैया, तसे नाही. येथे लिहिले की जे ओरिजिनल मनुष्य, क्लोन केलेले मनुष्य व त्यातून जो तिसरा AI द्वारे बनवलेला मनुष्य, त्यात काय अंतर असेल? बापूजी म्हणतात, बघा, 3 प्रकारचे मनुष्य आहेत. मूळ मनुष्य जे सनातनवाले ब्रह्मांडाच्या पहिल्या पदार्थापासून खरबो वर्षापासून चालत आले, त्यांच्यात कोणतेही क्लोन नाहीत. आज सायन्सवाले क्लोन बनवत आहेत, त्यात एक आर्टिफिशियल पॉवर जात असते. सूक्ष्म जगतमधील जेव्हा हे क्लोन बनवतात तेव्हा त्यात कोणीतरी सूक्ष्म जगतमधील आत्मा येत असतो व त्याचे क्लोन बनले जाते. आणि जे AI द्वारा बनवित आहेत ते क्लोन पुढे जाऊन या रिसर्च वर्कमध्ये क्लोनद्वारे मनोवांछित मनुष्य बनवायचे. म्हणूनच AI द्वारे यावर हे लोक खूप वेगाने रिसर्च करत आहेत. आनंद भैया, हे कधी यशस्वी होऊ शकेल? बापूजी म्हणतात, आता तर ते प्रयत्न करतात. हे रिसर्च वर्क पाण्याच्या खाली, जमिनीच्या खाली प्रत्येक जागेवर हे एलियन्स लोक रिसर्च करत आहेत. जर त्यांना एलियन्स बनवायचे असेल तर त्यांना आत्मा पाहिजे. हा रोबोट थोडाच की जो इलेक्ट्रिक पॉवरवर चालेल. आनंद भैया, शरीर चालवण्यासाठी तर आत्माच पाहिजे ना, तर ते आत्मा कसे बनवतील? बापूजी म्हणतात, मला असे वाटते की हे जे सूक्ष्म जगतमधील आत्मे आहेत ना, त्यांच्याकडे जास्त पॉवर आहे. ते त्यांना पकडून आत टाकतील. आनंद भैया, परंतु बापूजी, आपला जो या आधीचा व्हिडिओ होता त्यात आपण सांगितले होते की भूत आणि भूतनीसुद्धा मुलं निर्माण करू शकतात. बापूजी म्हणतात, हो, करू शकतात ना, आपल्या पॉवरने, आपल्या शक्तीने. आनंद भैया, तर असे हे भाड्यावर आत्मे घेतील? बापूजी म्हणतात, परंतु ते त्यांच्या पॉवरचा उपयोगात आणू इच्छित नाहीत. हे लोक खूप पॉवरफुल आहेत. एलियन्स म्हणजे AI. ते कमजोर आत्म्यांना सूक्ष्म जगतमधून पकडून निर्माण करू इच्छित आहेत. आनंद भैया, ते स्वतः पण करू शकतात ना, त्यांच्याकडे पण खूप पॉवर आहेत. बापूजी म्हणतात, खूप पॉवर आहे, पण येथे ती वापरू शकत नाही. एवढी हाय पॉवर ते यात कशाला टाकतील? म्हणूनच सूक्ष्म जगतमधील जे कमजोर आत्मे आहेत ना, भूत, प्रेत, पिशाच, यांना पकडून त्याच्यात टाकते. आणि ते जरूर बनवतील. ते बनवू शकतात, सुरूसुद्धा करतील व बघतील. परंतु त्याआधीच दुनियेची हालत इतकी खराब होऊन जाईल की एलियन्ससुद्धा हे सर्व काही बघून येथून पळून जातील. हे एलियन्स सर्व काही रोबोट सोडून पळतील. दुनियेत एवढं मोठं महाविश्व परिवर्तन होणार तर हे सर्व होणारच आहे. सकारात्मक पद्धतीने परिवर्तन होईल तेव्हा हे सर्व नकारात्मक एलियन्ससुद्धा पळून जातील. आनंद भैया, तर याचा अर्थ असा की जेव्हा त्यांना सर्व काही दिसू लागेल, आपला मेसेज दुनियेपर्यंत जाईल व त्यांना असे वाटेल की दुनियेत असे हे घडत आहे, त्यावेळेस त्यांना परमशांतीबद्दल सुद्धा माहीत व्हायला पाहिजे. बापूजी म्हणतात, हो, जर लोकांना शांती पाहिजे तर परमशांतीचा विचार करून ती म्हणावी पण लागेल. आत्मज्ञान घ्यावे लागेल. बेहेदच्या परमपित्याचे स्मरण करावे लागेल. त्यांना माहीत होईल की धर्मपिता, धर्मगुरू काहीही करणार नाहीत. आपले हे ज्ञान दुनियेपर्यंत जाईल. खऱ्या अर्थाने ते आत्मस्वरूप बनतील तेव्हा सगळ्यांना माहीत पडेल. आपले व्हिडिओज ऐकतील ते आत्मस्वरूप बनतील व परमशांतीचे व्हायब्रेशन्स या लोकांची नकारात्मकता हळूहळू बंद करून टाकतील. आपले व्हायब्रेशन्स खूप जबरदस्त असतील. आपले 9 लाख आत्मे सापडले की परमशांतीच्या व्हायब्रेशनने दुनियेला एका दिवसात बदलून टाकतील. वायुमंडळाच्या एकेका सेलमध्ये परमशांती होईल. आता जो आपण श्वास घेत आहोत तो नकारात्मक श्वास प्राणमय शरीरात जात असतो. प्राणवायूमध्ये सारे नेगेटिव्ह रेकॉर्डिंग अशांती भरलेले आहेत. म्हणून लोकांना अशांती मिळते ना.
प्राणमय शरीरात अशांती गेल्याने सूक्ष्म शरीर तसेच मनसुद्धा अशांत होते. अशा प्रकारे परमशांतीचे व्हायब्रेशन्स श्वासात जातील तेव्हा प्राणमय शरीर परमशांतीने भरून जाईल. श्वासाद्वारे परमशांती जाऊन त्यांचे आभामंडळ बदलून जाईल. आता नकारात्मक वायुमंडळ चांगल्या माणसांना सुद्धा नकारात्मक बनत आहे. श्वासाद्वारे प्राणमय शरीरात नकारात्मकता निर्माण करतात. चांगल्या माणसांचे सुद्धा मन खराब करून टाकतात. येणाऱ्या काळात अशी हालचाल होईल की लोक शांती शोधतील. शांतीसाठी तेव्हा बघा ते कसे सैरभैर पळते. आनंद भैया, बापूजी येथे बेहेदच्या आत्म्यात तर अनंत कलेची शक्ती आहे. बापूजी म्हणतात त्यांच्या आत्म्यात बेहेदच्या कलेची शक्ती आहे, पण ते ती जागृत करत नाही. त्यांच्यावर आवरणे चढलीत. आनंद भैया, मग हे 30-40 कलेचे एलियन्स तर काहीच करू शकणार नाहीत. बापूजी म्हणतात परंतु ती सर्व जागृत करू शकणार नाही. पूर्वी मी 10 कला, नंतर आता 20 कलेची मर्यादा ठेवली, कारण मी विचार करत आहे की येथे येणाऱ्या पुढील काळात बेहेदचे आत्मे 20 कलेचा गोळा बनवतील. जे 9 लाख आत्मे आहेत ते आत्मे 20 कलेचा परमलाईटचा गोळा बनवतील. संपूर्ण धरतीच्या वर या संपूर्ण ब्रह्मांडाला ज्याने वाणी वाचली त्यात सांगितले की या मृत्यू लोकाला सुद्धा अमरलोक बनवायचे. अमरलोक म्हणजे परमधाम. येथे परमधामात परमशांती परमसुख मिळेल. पुढे येणाऱ्या काळात ही धरती अमरलोक बनेल. बेहेदचे आत्मे आपल्या स्वतःच्या शक्तीने बनवतील. बेहेदच्या परमपित्याकडून शक्ती घेऊन आत्मस्वरूप बनून परमशांतीच्या लहरीने हा मृत्यूलोक अमरलोक बनवायचा. आधी येथे अमरलोक बनेल तेव्हा येथे राहिलेले लोक सारे विलीन होऊन जातील. हे शेवटी सांगायचे होते, परंतु आता सांगून टाकले. ही इशाऱ्यांची भाषा. आमचे व्हिडिओज बघा. महाकाल प्रलयात जे काही होणार, कोणकोणते आत्मे वाचतील, पार्ट 1 आणि पार्ट 2, त्यात या सर्व गोष्टी खूप सविस्तरपणे सांगितल्या आहेत. परमशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहेदची परम महाशांती.